खूप महत्वाचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रानं आजवर देशाला दिशा दिली असं म्हणतात. त्याच्यातलं एक महत्वाचं तुम्ही सांगितलं की पहिलं महिला आरक्षण कुठं मिळालं तर ह्या महाराष्ट्रात मिळालं आणि स्वाभाविक पवार साहेबांचा त्याच्यात सिंहाचा वाटा आहे, हे कोणी नाकारणार नाही. पण आपल्याला हे सुद्धा नाकारता येणार नाही की इतकं पुरोगामी राष्ट्र असलेलं महाराष्ट्र एकही महिला मुख्यमंत्री देऊ शकलं नाही. ही खंत आहे का? नाही, मला खंत वाटत नाही. कारण का जितका तुम्ही आयुष्यात कुठल्याही पदा म्हणजे तुमची नाही कंपनी मी तुमच्याबद्दल म्हणत नाही, महाराष्ट्र म्हणून. नाही, महाराष्ट्राचंच सांगते मी. तुमच्या चॅनल असेल किंवा कुठलीही जबाबदारी जेव्हा असेल तेव्हा जितका आपण आयुष्यात वरती जातो ना तितका तो बार नॅरो होत जातो, लहान 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 होत जातो एक तर. आणि त्याच्यामुळे जितकं ते नॅरो होतं त्याच्यात तुम्ही जेंडरमध्ये नाही अडकू शकत, त्याला कर्तृत्वच लागतं. मग महिला असू दे किंवा पुरुष, महाराष्ट्राचा किंवा कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असाच असावा जो कर्तृत्वान असेल आणि स्वाभिमानी असेल आणि दिल्ली समोर झुकणार नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वावर राज्य पुढे नेईल आणि देशात एक नंबरचं राज्य करेल, असाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असावा. मग तो पुरुष असू दे किंवा महिला, माझ्यासाठी काही फरक पडत नाही. मला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय, पण मुद्दा ताई हा पण आहे ना की जेव्हा आज लाडक्या बहिणींची इतकी सगळी चर्चा, लाडक्या बहिणींच्या आरक्षणाबद्दल तुम्ही बोललात, मग का असं असू नये की या महाराष्ट्राचं नेतृत्व एका महिलेनं करावं? लोक ठरवतील ना. ही सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोक ठरवतात शेवटी नेता कोण होणारा, पहिला मुद्दा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही म्हणला लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण बहिणी लाडक्या कधी झाल्या? जेव्हा महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले 48 पैकी, तेव्हा बहिणी लाडक्या झाल्या. लोकसभेत बहिणी लाडक्या नव्हत्या. ठीक आहे, आपण म्हणू की राजकीय त्याच्यासाठी केलं असेल, पण साधारणपणे एक मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जातो ताई की जेव्हा ही परिस्थिती येते, वेळ येते, कालचं तुमचं स्टेटमेंट होतं राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असताना सुद्धा मुख्यमंत्री पद घेतलं जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले शरद पवार साहेब या महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिले. 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे. पण जेव्हापासून त्यांनी स्वतःचा पक्ष केला, त्यांचा पक्ष का इतका बॅकफुटवर मुख्यमंत्री पदासाठी? बॅकफुटवर नाहीये, प्रॅक्टिकल होता मी. एकतर जेव्हा जास्त निवडून आले होते, जो आरोप आदरणीय पवार साहेबांवर केला होता तो सगळ्या नेत्यांना विचारूनच निर्णय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब हे असे नेते आहेत, गेले 6 दशकं ते महाराष्ट्रात. असं कधीच कोणी म्हणू शकणार नाही की पवार साहेबांनी आम्हाला वेळ दिला नाही किंवा आम्ही गेलो आणि अपॉइंटमेंट मिळाली नाही. या राज्यात नाही, देशात सगळ्यांना माहिती आहे की सकाळी 7:30-8 वाजता त्यांच्या घरी गेलं तर 9:30 पर्यंत 2 तास ते कुठेही देशात असले तरी बिना अपॉइंटमेंटचे सगळ्यांना भेटतात. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि त्यानंतर ज्या काळाचा उल्लेख वारंवार केला जातो की 2004 साली तो एक सामूहिक निर्णय पक्षाने घेतला होता की जास्त मंत्रालय घ्यायची का एक मुख्यमंत्री पद घ्यायचं. त्यामुळे जास्त नेत्यांना काम करायची संधी मिळण्यासाठी एक सामूहिक निर्णय तेव्हा पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे घेतला. आणि बॅकफूट असं नाही, आमचं म्हणणं आहे की वी आर अ गुड टीम प्लेअर. आम्ही टीममध्ये एकत्र काम करणारे लोक आहोत. त्याच्यामुळे आमच्यासाठी पद महत्व नाहीये, आमच्यासाठी सेवा महत्वाची आहे. आज महाराष्ट्रातला एक स्थिर पुरोगामी विचाराचं सरकार असणं जास्त गरजेचं आहे. मग जो मुख्यमंत्री होईल त्याच्याबरोबर आमची काम करायची तयारी आहे. पण अशी चर्चा होती की 2019ला एक संधी होती राष्ट्रवादी काँग्रेसला, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, 2.5 वर्ष तुम्ही, अशी काही संधी होती, असं काही होतं? नाही, कसं असतं, एक तर जेव्हा आपण राजकारण करतो ना तेव्हा ज्या इंटरनल मीटिंग्स असतात ना त्या व्यासपीठावर बोलायच्या नसतात. आदरणीय पवार साहेब यशस्वी का आहेत, अनेक वेळा मुख्यमंत्री का झाले, केंद्रात मंत्री का झाले, किंवा काँग्रेसचे जुने नेते सगळे सिनियर सगळे कमी बोलायचे आणि त्यांचं पोटी महत्व होतं मोठं. आणि ह्या गोष्टी आम्ही अनेक वर्ष दिल्लीत राहून कळलेल्या आहेत आम्हाला की सगळ्या गोष्टी काय मनात आलं म्हणून बोलायच्या नसतात. म्हणून आपण खोटं बोलत नाहीये, पण काही उपजातपणे काही गोष्टी पोटात ठेवायच्या हे एकतर महिलेला कळतच असतं. आणि त्यातून तुम्ही राजकारणात असला तर यशस्वी व्हायचं असेल तर कमी बोललं तर जास्त यश मिळतं.